सचिन वायकुळे सर यांच्या आज मी आणि माझे मित्र चित्रकार महेश मस्के आज आम्ही आलो होतो आणि सरांचं माझं गेल्या कित्येक वर्षापासून बोलणं सुरूच आहे. म्हणजे हा एक फॅमिली संबंध आहे. माझ्या चुलत्याचे सर क्लासमेट पण आहेत आणि सर उत्तम पत्रकार आहेत, सर उत्तम व्याख्याते आहेत, उत्तम लेखक आहेत, स्मार्ट अकॅडमी चालवतात, हजारो वक्ते घडवतात. परंतु मला एक म्हणजे असं वाटलं की सर तुम्ही इतके भारी आहेत, उत्तम व्याख्याते आहेत, उत्तम लेखक आहेत, एवढं सगळं करताय, पण सोशल मीडियामध्ये सर पाहिजे तेवढं सर तुम्ही नाही तो. मग ठीक आहे म्हटलं, आपल्याला माहिती आहेत ना त्या गोष्टी, आपल्याला यूट्यूब विषयी माहिती आहे, आपल्याला फेसबुक विषयी माहिती आहे, आपल्याला इंस्टाग्राम विषयी माहिती आहे. आणि मग मी सरांना म्हटलं की सर म्हटलं एक दिवशी मी तुमची भेट घ्यायला येतो आणि या सोशल मीडियामध्ये तुम्ही जे काही काम करताय ते लोकांपर्यंत कसं पोहोचायचं ते गरजेचं आहे आणि आज काळाची गरज आहे आणि माणसानं अपडेट झालं पाहिजे. म्हणजे आज फेसबुक असेल, यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, तुम्ही अपडेट नाही केलं ॲप चालत नाही. मग आज माणसाने पण अपडेट होणं गरजेचं आहे आणि मला सरांना अपडेट करायचं होतं. चला म्हटलं सर ठीक आहे म्हटलं आम्ही येतोय म्हटलं. आणि मग सरांची भेट घ्यायला आम्ही आलो आणि सरांनी आम्हाला घरी बोलवलं. एवढं भारी वाटलं. सरांची या ठिकाणी आपण बघता ही लायब्ररी आहे सरांची. आम्ही घरी आलो, गप्पा गोष्टी केल्या, नाश्ता केला आणि सरांना वेगवेगळ्या विषयी माहिती दिली आणि सरांची मार्गदर्शन घेतलं आम्ही. आणि सचिन सरांचं असंच आमच्यावरती प्रेम असावं, पण सचिन सरांसारखं शब्दांचं भांडार आमच्या सोबत आहे तो पण आम्हाला बाकीच्या डिक्शनरीची गरज नाही. कारण की एवढं भयंकर सरांचं वाचन आहे.